कुर्ल्यामध्ये भरधाव बेस बसनं अनेक वाहनांना जोरदार धडक दिलेली आहे। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईत कुर्ल्यातील एल वॉर्ड समोरची ही घटना आहे। मुंबईतील कुर्ल्यामध्ये भरधाव बेस बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे। महापालिकेच्या एल वॉर्ड समोरची ही दुर्घटना आहे। यामध्ये 20 जण गंभीर जखमी झाले असून 3 जणांचा मृत्यू झालाय। ब्रेकफेल होऊन बस क्रमांक 332 थेट मार्केटमध्ये घुसली। यात काहींचा जागीच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीकडे जात असताना रात्री 9:15 वाजता ही दुर्घटना घडली आहे। जखमींवर भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि याच अपघाताच्या घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, तोही बघूया। कुर्ला या ठिकाणी एक बेस्ट बसने धडक दिलेली आहे। जवळपास 5 ते 6 वाहनांना धडक दिलेली आहे आणि यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। तर 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे, परंतु त्यातले 3 जण जे आहेत त्या 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। ही बस आहे कुर्ला स्टेशनवरून वांद्र्याकडे जात असताना या बस भरधाव वेगात जात होती आणि बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यांनी धडक दिली। या ठिकाणी बाजूला असलेले हे जे 2 वाहनं आहेत हे सुद्धा बघू शकतो। अक्षरशः त्याला घासून जी समोरची इमारतीचं जे गेट आहे त्यामध्ये गेलेली आहे। यामध्ये काही प्रवासी सुद्धा होते आणि यानंतर मात्र अपघात झाल्यानंतर जो चालक आहे तो फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे। या ठिकाणी आता जी फायर ब्रिगेड आहे त्याचबरोबर पोलीस यंत्रणा आहे ती कामाला लागलेली आहे। तर बघ्यांची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। नेमका आता हा अपघात कसा झालेला आहे याची चौकशी जी आहे ती पोलीस करतील आणि यावर कारवाई सुद्धा होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई। आपण बघितलं ब्रेकफेल होऊन बस थेट मार्केटमध्ये घुसलेली आहे। आमच्या प्रतिनिधींनी जाग्यावर जाऊन या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। भरधाव बेसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे तर अनेक पादचाऱ्यांना सुद्धा या बसनं चिरडलेलं आहे। यामध्ये दुर्दैवानं 3 जणांचा मृत्यू झालाय तर 20 जण जखमी झालेत। जखमींवर भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत।